चला तर आज प्रजासत्ताक दिनाला खास नवीन काहीतरी बनवूया आणि याच्यामध्ये कोणताही रंग वापरणार नाही आहे. भाज्यांचाच वापर करणार आहे. पालक गरम पाण्यामध्ये आपल्याला टाकायची, थोडीशी टाकायची आणि एका साईडला लगेच थंड पाणी आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे मिक्सरचं. जशी आपली झाली ना तसंच आपल्याला थंड्या पाण्यात टाकायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला गाजरसुद्धा थोडेसे उकळून घ्यायचे आहे. उकळल्यानंतर मग आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि त्याचीसुद्धा आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता गाजरचीसुद्धा आपली मस्त पेस्ट झालेली आहे. आता इथे 1 वाटी रवा घ्यायचा. रवा मात्र मी बारीक रवा वापरलेला आहे. 1 वाटी रवा घेतला, त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला दही टाकायचं आहे. रवा आणि दही दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता पाणी मात्र कमी टाकायचं, लागेल तसं थोडंसं पाणी टाकायचं. मी अर्धी वाटीच्या कमी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. अगदी 5 ते 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. परंतु पूर्ण कसं पाणी शोषून घेतलेलं आहे. परत त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला खूप पातळ असं बॅटर करायचं नाही. 1 वाटी कमीत कमी त्यामध्ये पाणी लागलेलं आहे आणि आपलं बॅटर मस्त झालेलं आहे. आता सगळं बॅटरमध्ये मी आता मीठ टाकणार आहे. पूर्ण मीठ टाकल्यावर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं मिक्स छान झालेलं आहे. 3 वाट्या घेतलेल्या आहेत. 3 वाट्यामध्ये मी अलग अलग त्यामधलं बॅटर टाकणार आहे. 2-2, 3-3 चम्मच आपण टाकायचं. एका वाटीमध्ये मी गाजरचा बारीक केलेली पेस्ट टाकलेली आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी पालकची पेस्ट टाकलेली आहे. आता तुम्हाला रंग आवडत असेल तर तुम्ही रंगाचा वापर करू शकता, परंतु मी इथे भाज्यांचाच वापर केलेला आहे आणि तिसरी वाटी आपल्याला पांढरी ठेवायची आहे. तिन्ही याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे. थोडा थोडा बेकिंग सोडा टाकायचा आहे, त्यात पाणी टाकायचं आणि इडलीच्या पात्राला तेल लावून घ्यायचं. सर्वात मध्यात आपल्याला पांढरं टाकायचं आहे, नंतर साईडला आपल्याला हिरवं टाकायचं आहे आणि नंतर बॅटर आपल्याला गाजरचं बॅटर टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपली इडलीचं मी साचा छान भरून घेतलेला आहे. एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आणि 10 मिनटं वाफ चांगली होऊ द्यायची. अतिशय लवकर होतो आणि खूप टेस्टी अशी ही इडली लागते खायला. बघा आपली 3 रंगाची इडली झालेली आहे आणि चेक करून बघायचं. बघा बिलकुल आपलं लागत नाही, म्हणजे आपले इडली खूप छान झालेली आहे. आता मी इडलीचं पात्र असं काढून घेतलेलं आहे आणि आता थंड करायला ठेवायचं आहे. थंड झाल्याशिवाय आपल्याला इडली बिलकुल काढायची नाही आहे. थंड झाल्यावरच काढायच्या. आता प्लेटमध्ये मस्त इडल्या ठेवत आहे चारी भोवताल. आता त्याच्यासोबत तुम्ही कोणत्याही प्रकारची चटणी करून खाऊ शकता, परंतु मी चटणी केली नाही. फक्त 3 रंगाची इडली अशी मी करून दाखवली आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि मधात फक्त असा चक्र ठेवलेला आहे. हा चक्र मी कागदाचा ठेवलेला आहे, हे खायचं नाही बरं का. आता त्या 3 वाट्यामध्ये जे काही उरलं होतं ना आपलं, त्यामध्ये मी थोडं थोडं तेल टाकलेलं आहे. अजून मी तुम्हाला दुसरी रेसिपीसुद्धा करून दाखवणार आहे. ही पण झटपट होणारी आहे आणि पटकन होणारी आहे. आता एका पॉटमध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. मध्ये आपल्याला पांढरं बॅटर लावायचं आहे, टाकायचं आहे आणि दुसऱ्या साईडला हिरवं बॅटर टाकायचं आहे. नंतर आपल्याला गाजरचं बॅटर टाकायचं आहे. पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं. 10 मिनटं छान होऊ द्यायचं. इथे मी 3 रंगीचा तुम्हाला ढोकळा करून दाखवणार आहे. हा ढोकळासुद्धा अतिशय सुंदर दिसतो दिसायला. आपण नेहमी पांढराच ढोकळा करतो, परंतु आज मी तुम्हाला एकच याच्यामध्ये 3 रंगाचा ढोकळा आणि 3 रंगाची इडली करून दाखवली आहे. आता याला तुम्ही फोडणीसुद्धा घालू शकता आणि मी इथे कोणत्याही पद्धतीचा कलर वापरलेला आहे, नैसर्गिकच कलर वापरलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रिपब्लिक डेच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा.